दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर श्री कृष्ण सारखा जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा थक गए नैन मेरे रसता निहार के थक गए नैन मेरे रसता निहार के प्यासी प्यासी अखियों में सपने बहार के थक गए नैन मेरे रसता निहार के प्यासी प्यासी अखियों में सपने बहार के जीवन बन जाएगा जब कान्हा आएगा जीवन बन जाएगा जब कान्हा आएगा मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मेरा सावरिया आएगा मुझे है उम्मीद मुझे तेरा ही सहारा है मुझे है उम्मीद मुझे तेरा ही सहारा है बल गरीब हूँ मैं कोई ना हमारा है मुझे है उम्मीद मुझे तेरा ही सहारा है मेरे बल गरीब हूँ मैं कोई ना हमारा कब तक बहलाएगा
कब तक तरसाएगा, कब तक बहलाएगा, कब तक तरसाएगा। मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा, मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा। सावरिया आएगा, सावरिया आएगा, सावरिया आएगा, सावरिया आएगा। बनो ना कठोर, थोड़ी दया से भी काम लो। बनो ना कठोर, थोड़ी दया से भी काम लो। आकर कन्हैया मेरे दामन को थाम लो। बनो ना कठोर, थोड़ी दया से भी काम लो। आकर कन्हैया मेरे दामन को थाम। सेवक गुन गाएगा, सेवक बन जाएगा, सेवक गुन गाएगा, सेवक बन जाएगा। मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा, मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा। मेरा सावरिया आएगा, मेरा सावरिया आएगा, सावरिया आएगा, मेरा सावरिया आएगा। श्यामा जाओ, श्यामा जाओ। आजा जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा, मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा। सावरिया आएगा, मेरा सावरिया आएगा, मेरा सावरिया आएगा, मेरा सावरिया। सुदामदेव म्हणतात, हे परमात्मा तू मला बघतो, पण कोण्या पापाचा बदला माझ्याकडून घेतो एवढं मला सांग। सुदाम पत्नी बोलली, अहो तुम्ही का रडता?
मग जात का नाही? एवढं प्रेम तुमचं भगवंतावर आहे, तुम्ही जात का नाही? अगं गेलो असतो, परंतु तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे तुला माहित नाही. आणि कसा, अगं या संसारामध्ये कोणाला हॉस्पिटलमध्ये भेटायला जरी जायचं असलं तर खाली हात जाता येत नाही, माहित आहे का तुम्हाला? जर आपण खाली हात चालला गेलो तर आपल्या अगोदर गेलेले आपलेच लोक आपल्याबद्दल आपल्याला ऐकू गेलं पाहिजे असं बोलतात. चुकीचं बोलतात. बिस्किटचा पुडाही नाही आणला, एवढी नव्हती काय, समजत नाही काय? बरोबर आहे ना, समजते सर्व, पण तो एक तर गडबडीत आला असेल, त्याला फक्त भेटायचं होतं, दाखवायचं नव्हतं. पन्या लोकही तसेच की ज्यानं काही आणला म्हणजे तो चांगला, असंच आहे. लहान आणि मोठा याच्यातच भटकलो आम्ही. सुदाम पत्नी बोलायला लागली, कसा स्वभाव आहे म्हणे, जर खाली हात गेलो तो गेल्याबरोबर तो पहिला प्रश्न करेल, काही आणलं नाही काय? हो, मोठा कडक वाचेत बोलतो म्हणे देव. आणि विशेषतः अशी आहे, ज्याचे हात खाली राहते तो त्यांनाच विचारते काही खायला आणलं काय. त्याचा स्वभाव आहे, त्याच्याकडे नसलं तो बोलते आहे काय काय. पत्रोळ गाव आहे ना, पत्रोळ गाव अंजनगाव जवळ, त्या ठिकाणी आता 26 मार्च पासून भागवत आहे. आताची तळेगावला आहे ना, रामनवमीला त्या ठिकाणी आहे पत्रोळ. आणि पत्रोळ गाव म्हणजे माझं हृदय, माझं हृदय. का कथा चालू केली त्या वर्षीपासून त्या गावात चालूच चालू आहे. आणि गाव म्हणजे गाव आहे का, कारण की ते गाव मला काय देते याचा हिशोबच नाही, खरंच हिशोब नाही त्या गावाचा. मी त्यांच्या मागे बोलत आहे, काय देत नाही, फक्त मला सांगा, बस विषय संपला. दवाखान्याचे बिल त्यांनी चुकवले. हो, कसं आहे, तुमच्या पोटोडे हॉस्पिटलमध्ये मी तिला डिलिव्हरीसाठी आणलं होतं, येऊन तर गेलो मोठा तावा ना. मग तर त्या मॅडम बोलल्या, तुम्हाला माहिती आहे का महाराज, म्हटलं काय? हा म्हणे, थोडंसं विचारून जर आले असते. मी म्हटलं बरं आहे मॅडम, काय हरकत, तुम्ही फक्त निपटून तर घ्या. आणि शेवटच्या दिवशी पत्रोळला फोन लावला, म्हटलं मी इथे आहे, आज सुट्टी घ्यायची आहे, कसं करू? महाराज तिथंच थांबा म्हणे, 10 मिनिटात सुट्टी होऊन जाते. आणि त्या लोकांनी कितीतरी आकडा सांगत नाही, कारण की आकडा मोठा होता, त्यांनी तो आकडा त्या ठिकाणी जमा केला. मग आपत पडली, आता जायचंय गावाला, 1 रुपया खिशात शिल्लक राहिला नाही. देवा कसं करतोस? आणि तो एवढा निष्ठुर आहे की जेव्हा काम पडते तेव्हाच काही ठेवत नाही, तर पडले रे ते इकडे तिकडे बिछाण्यावर. नाही बरोबर आहे ना? हा, काल तुम्हाला माहित पडलं असं. जायचं कसं, तर त्यावेळेस तुमच्या गाडगेनगरचे DSP रिटायर झालेले आमचे अंबळकर साहेब आहे, SP वगैरे काय काय राहिले ते भरपूर याच्यावर राहिले. त्यांची फक्त सासरवाडी अंबाडीची, आणि ते बिचारे मला चाहतात. त्यांच्या मुलीचं हॉस्पिटल आहे, डेंट हॉस्पिटल, त्या त्या दिवशी बोललो होतो. त्यांना म्हटलं, साहेब अंबाड्याला जात नाही काय, रक्षाबंधन आहे ना? म्हटलं नाही म्हणे, आज मीटिंग आहे म्हणे, मी नाही जाणार. म्हटलं ठीक आहे, ठेवतो फोन. 5 मिनिटात फोन रिटर्न आला, म्हणजे
हो ना म्हटलं महाराज काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटते. मी म्हटलं प्रॉब्लेम नाही हो म्हटलं काही, पण जायचो म्हटलं गावापर्यंत. माझी मीटिंग जरी असली म्हणे घबरावू नका, मी गाडी पाठवतो दुसरी, अंबाळ्यापर्यंत सोडून दिलं, गावापर्यंत सोडून दिलं. पण पत्रोळ नाव याच्यासाठी घेतलं की पत्रोळ मध्ये जेव्हा मी माझ्या रूम वर होतो त्या ठिकाणी भर दुपारी एक व्यक्ती त्या ठिकाणी खाली जोडी घेऊन त्या ठिकाणी आले आणि मला बोलले, ओ महाराज काही भिक्षा द्या. मी म्हटलं बाबाजी ओळख ना पडत की महाराज कसं म्हटलं, अरे तू कपडे आहे ना. मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं बाबा काय पाहिजे. म्हणे अनाज दे, अनाज दे, 12चा दिवस. म्हटलं बाबा मी भागवत करणार आहे, या ठिकाणी माझ्या खोलीमध्ये काही नाही. किती खोटा बोलतोस रे. म्हणे भागवत करतो आणि खोटा बोलतो. मी आता मी खोटा बोलत नाही हो, माझ्याकडे काहीच नाही. बघ ना म्हणे तुझ्या खिशात काही असं तर. म्हटलं बाबा 5चा कलर होता वरच्या खिशात. म्हटलं बाबा फक्त 5चा कलर आहे आणि तुम्हाला मी जर देईल म्हटलं तर तुम्ही मला आतमध्ये श्रापच द्या. म्हटलं 5 रुपये दिल्या, त्याच्यापेक्षा न दिलेलं बरं ना. दाखव. त्याच्या हातामध्ये ठेवला आणि त्यांनी वर उचलला आणि जसा वर फेकला तर खाली तो आलाच नाही. पण तरी माझ्या ध्यानात नाही आलं. ठीक आहे म्हणे, जातो म्हणे बाबा, म्हणे कर म्हणे तू भागवत करत राहा. आणि माझी भागवत चालू होती जयसिंग बाबा पत्रोळ. आणि तो संत परमात्मा होता याची जाणीव मला त्या ठिकाणी व्यासपीठावर बसल्यानंतर कळली. त्या मूर्तीमध्ये ते चित्र, त्या भिकाऱ्याचे चित्र मला दिसत होतं. भगवंत येतो, भगवंत राहतो, भगवंत पाहतो, पण आपल्याला कळत नाही ना. सुदाम पत्नी बोली एवढाच प्रश्न आहे तुमचा, काहीतरी न्यावं लागते ना. म्हणे हो न्यावं लागते. ती बाहेर गेली, शेजारी कोणीतरी गेली. एक स्त्री तांदूळाच्या कण्या फेकत होती. काय फेकत होती? तांदूळाच्या कण्या, ते तुकडे छोटे छोटे. तेव्हा पोहे नव्हते असं मला वाटतं. आणि ती टाकत असताना ही मैत्रीण झाली होती समजा, आणि ही बोलली, सुदाम पत्नी सुशीला बोलली, म्हणजे काय करतेस ग. म्हणजे काही नाही म्हणे, स्वयंपाक करायचा, तांदूळाच्या कण्या फेकते. एक काम करशील का? अगं या तांदूळाच्या कण्याचं महत्व मला माहित आहे, मला देशील? फार कामाचे आहे. तू नाहीतरी टाकतेस ना? हो मी टाकतेस. घेऊन जा. सुदाम पत्नीने आपला पदर थोडासा फाडला, त्याच्यामध्ये तांदूळाच्या कण्या टाकल्या, गठडी बांधली छोटीशी, घरी यायला लागली. विचार केला, माझा पती म्हणतो आपण ब्राह्मण आहोत, भिकारी नाही. आज मी चूक केली, मी भीक मागितली, आज भिक्षा नाही. पण स्वतःला समजवते काही हरकत नाही, मी भीक मागितली कोणासाठी? देवासाठी ना, माझ्या पतीसाठी नाही, लेकरासाठी नाही, स्वतःसाठी नाही, देवासाठी भीक मागितली. आणि देवासाठी भीक मागायला काही लाज नाही. पोचली म्हणे घ्या. काय? पण तांदूळाच्या कण्याची पुतलट, पण तुझ्या जवळ ठेव. का? अगं तुला माहित आहे काय, त्याचं सोन्याचं गाव, 56 भोग त्याच्या समोर फेके आहे. मग एवढाच प्रश्न आहे ना, माझं नाव सांगा का तुमच्या वहिनीने पाठवलं? मना करणार नाही. सुदामदेव निघाले आणि सुदामदेव पादळचा रस्ता पोरबंदरवरून निघाले, समोर चालले. विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले म्हणतात. आणि झाडाखाली बसले असताना त्या ठिकाणी झोप लागली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णाचा श्रृंगार या 8 पट राण्या करत आहे. रुक्मिणी माता मुकुट ठेवत आहे मस्तकावर भगवंताच्या. आज मुकुट वारंवार खाली पडत आहे. आज देव मुकुट धारण का करत नाही? पण रुक्मिणी माताने क्षमा मागितली, देवा काय झालं, काही चूक झाली का आमची? तुम्ही मुकुट धारण का करत नाही? रुक्मिणी, माझा मित्र दुःखामध्ये आहे आणि मी मुकुट धारण कसा करू? का? तो येत आहे माझ्याकडे, मी येऊ द्या ना देवा. नाही, तो येऊ शकणार नाही. का? तो रस्त्यामध्येच मरून जाईल. मग गरुडा जा आणि माझ्या मित्राला घेऊन ये.
आणि गरुडदेव माया सुदाम देवाला द्वारकेच्या शिवेच्या आत सोडते. सुदाम देवाने डोळे उघडले, पाहिलं सुंदर द्वारकेचा समुद्र पाहला, सोन्याचं गाव पाहिलं. उठले, एक व्यक्ती दिसला, त्याला प्रश्न केला, बाबा ही जागा कोणती आहे, कोणतं गाव आहे? हिनं म्हणे श्री गोपाल कृष्णाची द्वारका आहे. मी द्वारकेत पोहोचलो म्हणे, हो मला कळलंच नाही, मी कधी चलत चलत पोहोचलो. जो ईश्वराच्या नामावर संसारामध्ये प्रवेश करतो आणि चालतो त्याला संसार हा छोटासा आणि सुखमय लागेल आणि संसाराचे काटे त्याला दिसणार नाही, रुतणार नाही. अट एकच आहे, देवाच्या नावावर चला. सुदामदेव पोचले. म्हणे श्रीकृष्णाचं महल कुठे आहे? म्हणे श्रीकृष्णाचे सर्व महलच महल आहे म्हणे, 16,108 महल आहे म्हणे. मग देव नेमकं कोण्या खोलीत राहतात? म्हणे देव प्रत्येक खोलीत राहतात, कुठे जा कुठे भेटते म्हणते. सर्वस्व तो प्रत्येक ठिकाणी. म्हणे समोरच हे रुक्मिणी मातेचं महल आहे, त्या रुक्मिणी मातेच्या महलातच तुम्ही इच्छिते चालले जा, हे जवळ पडते म्हणे तुम्हाला. पा शब्द लक्षात ठेवायचा कथा आहे. सुदामदेव जेव्हा गेले तर रुक्मिणी मातेचं महल होतं आणि लोक म्हणतात, ते भजनी म्हणते, पैरेदारो ने रोक दिया भाला बताया, अरे दार पालो, ते भाला दाखवला म्हणते, ते झाक्या ते भाले चुरे, त्याची मजा. वारे सुदामाचा हासा करून टाकला. अरे बाबा तो भाला दाखवेल कसा? पैरेदार कोणाचे होते? कृष्णाचे नाही, रुक्मिणी मातेचे पैरेदार. म्हणून या ठिकाणी विशेष चिंतनाचा आहे. त्या ठिकाणी सुदामदेव गेले, काही अंतरावर उभे आहे महलापासून, काही अंतरावर. आणि नंतर ते पैरेदार त्या ठिकाणी होते. एका पैरेदाराचं लक्ष गेलं, हा व्यक्ती फार वेळचा आहे, पाहत आहे परंतु येत नाही. पण तो पैरेदार सुदामजीला हाक मारतो, कोण आहे? कित्येक वेळचे तुम्ही या ठिकाणी उभे आहात, काय काम आहे? या. सुदामजी हळूहळू जवळ आले. पैरेदार बोलला प्रेमाने, बरं हा ते भाला चुरीच्या भाषेत नाही, काय पाहिजे तुम्हाला? काही नाही. मग कशाला आला? मला ना श्रीकृष्णाला भेटायचं आहे. श्रीकृष्णाला? भगवंताला? हो. पैरेदार बोलला, काय? आम्हाला रुक्मिणी मातेचा आदेश आहे, जर कोणी भिक्षुक दारावर आलं तर त्याला दिल्याशिवाय वापस पाठवायचं नाही. कोणाचा आदेश आहे? मा रुक्मिणीचा आदेश आहे. म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला देऊन टाकू. भगवान कृष्णाला भेटाल, मग ते आम्हाला ऑर्डर देईल, मग आम्ही तुम्हाला देऊ. एवढं लंब कशाला करता? स्वतःची अवस्था पहा आणि आम्हाला सांगा काय पाहिजे. सुदामदेव बोलले, काय? एक तर घरी स्वतःची पत्नी भिकारी बनवण्यासाठी माझ्या मागं लागली आणि हेही मला भिकारी समजतात का? दुनिया कपड्यावरून माणसाची तुलना करते. बरोबर, ठीक आहे, कपड्यावर तुलना. आता या गावात ठीक आहे, पण कधी नवीन गाव असलं ना तर नवीन गावात मी जातो ना, पहिल्या दिवशी तर मज्जा असते. त्याच्या मंडपातून फिरून चालला जातो, त्याच्या घरापासून जातो, मग फोन लावते, महाराज तुम्ही? मला बज्जत हो, इथंच आहे रे मी. हा हो, कोहमारा गेलो तुम्ही, कोहमारा. ते तिथचे लोक गाडीतून उतरल्याबरोबर आम्ही सर्व होतो. मला बोलले, महाराजजी केव्हा येते? मी म्हटलं तो कधी येते काळजी न, म्हटलं लय बज्जाच आहे, कोणाला सांगितलं? हो. ते म्हणे असे कसे बोलता? मॅरेज आमच्या सोबत नसते म्हटलं, ते स्पेशल येते म्हटलं, गाडी न द्यायची म्हटलं, गाडी मोठी आहे म्हटलं, त्याच्यात सर्व व्यवस्था आहे म्हटलं. हो.
ते गाडीची वाट पाय. आम्ही सर्व एकाच खोलीत चला सर्वचे सर्वे. मग मी तिथं तयारी केली, यांनी तयारी केली. मग हे गेले स्टेजवर. मग मी बगड्यासारखा बाहेर आलो. आणि तुम्ही बच्चा मीच होतो मगांचा, मीच. अग्रवाल आहे त्या ठिकाणी, जितू शेठ अग्रवाल. त्या ठिकाणी फॅक्टरी आहे तांदूळाची त्यांची, नाही जिनिंग मिल आहे, सॉरी जिनिंग मिल आहे त्यांची. ते 7 भावाचं कुटुंब आहे. त्यांनी त्या ठिकाणी कथा ठेवली होती, गेलो होतो. मग ते भाऊ म्हणे माफ करा आम्ही ओळखलं नाही. मी आता शेठजी कोणाला पाहिलं तुम्ही? कपड्याला. कपड्याला एवढा दूरचा रस्ता होता आणि आम्ही डिग्र सोडून कुठून आम्ही कथा करून गेलो होतो तिकडे. लंबा रस्ता होता, पण त्यानं काय पाहिले? कपडे. म्हणून काय कोणाची ओळख कपड्यावरून करू नका, कपड्यावरून करू नका. चांगल्या कपड्यामध्ये चोर येऊ शकते रे बाबा. रावण आला होता, फाटल्या कपड्यात देव येऊ शकते, काही सांगता येत नाही. कोण जाने किस रूप में आ जाए भगवान. आम्ही कपड्यावरून तुलना करतो. असो परेदार याला दामदेव बोलायला लागले. बघा मला काही नको, मी ना बालपणीचा मित्र आहे श्रीकृष्णांचा. हो हा, एका शाळेत शिकलो, खेळलो आम्ही सोबत. मग म्हणून मला भेटायचं आहे. परेदार बोलला बघा काय हरकत नाही, मी तुमचा निरोप आतमध्ये देतो आणि देवाने जर आदेश दिला तर मी तुम्हाला आत नेईल, अन्यथा नाही. म्हणे ठीक आहे. परेदार आत गेला. भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर बसले आहे. परेदाराने नमन केलं. द्वारकाधीश भगवान की जय हो. हा परेदार काय देवा, आपल्या द्वारावर एक व्यक्ती आलेला आहे, त्याला तुम्हाला भेटायचं आहे. मग घेऊन या. देवा तो ना आपल्या दारात उभा आहे, पण त्याची स्थिती मला थोडी सांगायची आहे तुम्हाला. मग तुम्ही बोलावर तर बोलावं, काय हरकत नाही. म्हणे काय स्थिती आहे? पण देवा धोती दुपट्टी सी दुपट्टी लपटी, पावन पेरन को नहीं श्यामा, द्वार खड़े निज दुर्बल से तू, नाम बता आप सुधा. देवा छोटीशी धोती आहे, टोंगळ्यापर्यंत असेल देवा. आणि असं वाटते त्या धोतीचा दुपट्टा त्याने फाडून गळ्यामध्ये टाकला. पण देवा गळ्यामध्ये जानवा आहे, ब्राह्मण आहे. मग देवा त्याच्या पायात एवढे काटे रुतलेले आहे की जसे तुमची कुंकुवाचे पावलं उमटतात ना भक्तांच्या घरात, तसे देवा आपल्या दारात रक्ताचे पावलं त्याचे उमटले. हो देवा शरीर नाही, हड्डीचा ढाचा उभा आहे. कोण आहे तो? देवा स्वतःचं नाव सुदामा म्हणतो. सुदामा शब्द ऐकल्याबरोबर भगवान कृष्ण उभे झाले, परेदाराचे कपडे पकडले. हो बाजूला काय बोलतो? माझा मित्र आहे. हे सुदामा जाऊ नको, सुदामा थांब रे सुदामा. एवढ्या दिवसानं आला सुदामा. अरे सुदामा काय म्हणतो परेदार? धावत धावत माझा परमात्मा एवढा मोठा महल पार करत करत दारापर्यंत पोहोचले. सुदामाला समोर पाहिलं आणि सुदामाला समोर पाहिल्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पायामध्ये पितांबर अडकलं आणि माझा परमात्मा त्या ठिकाणी कोसळला आणि सुदामाच्या चरणात पोहोचले. देव सुदामाच्या चरणाचं दर्शन श्रीकृष्णाने प्रथम केलं. सुदामा देवानं पाहिलं. सुदामा काय हालत करून घेतलीस रे, चल चल आतमध्ये चल. सुदामा एक पाऊल टाकायला लागला. देव बोले थांब थांब सुदामा, चलू नकोस. मग सुदामाला आपल्या कडेवर उचललं. हो तो अधिकार सुदामाचा.
आणि आपल्या कळेवर उचलून आणलं आतमध्ये. सुदामा बोलायला लागला, सोड मला, सोड मला. अरे परीक्षित, एक तर तो कोणाला पकडत नाही आणि पकडलं तर त्याला सोडत नाही छोडूगा. चल आतमध्ये चल. स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि स्वतःच्या सिंहासनावर बसून त्या ठिकाणी देव चरणात बसला. रुक्मिणी, माझा मित्र आला, चरण धुवायचे आहे, ब्राह्मण आहे माझा मित्र. हा, देव आज त्या ब्राह्मणाला किती सन्मान द्यायला लागले. सुदामा शांततेने बस. सुदामा एक शब्द बोलत नाही, तो चुप्पच झाला. त्याला कळलंच नाही काय होऊन राहिलं काय नाही. एवढा घाबरला. अरे बाबा, एक ढेला खिशात नाही, श्रीमंताच्या घरात गेला म्हणजे कसं वाटते. आणि नंतर सुदामाचा पाय श्रीकृष्णाने पकडला, वर केला. काय सुदामा, एवढे काटे रे, कमीत कमी काटे तर काढून घेता. एक एक काटा काढायला, एक काटा तुटला, खुलला, अर्धा हात राहिला, अर्धा हातात आला. सुदामा बोलला, कृष्णा त्रास होतो, राहू दे. तो आतमध्ये तुटला. देवाने पुन्हा पाय वर वर केला. आपला ओठाजवळ घेतला, आपल्या दाताने ते चांबलं दाबलं आणि काटा काढला. सुदामदेवाने पाय खाली केला. कृष्णा, अगोदर भरपूर पाप झाले रे, आता नाही. सुदामा शांत बस. आतापर्यंत बडबड केली, आता चुपचाप बस. बोलायचं काम नाही. देवाने सर्व काटे काढले. पानी परात को छुयो नहीं, नैनन के जल से पग धोए. देख सुदामा की दीन दशा, करुणा करुणा निधिरो. तुम आए ते दिन किते दिन खोए. देख सुदामा की दीन दशा, करुणा करुणा निधिरो. भगवंताच्या डोळ्याच्या अश्रूने सुदामाचे पाय धुतले गेले. रुक्मिणी नंतर आली. नंतर रुक्मिणी घाबरली, पण हा साधारण व्यक्ती नाही, हाच तो मित्र असेल असं वाटते. आणि आता सर्व एक एक राणी त्या ठिकाणी आली नमस्कार करायला. कारण की माझा पती ज्याच्या समोर झुकला तो साधारण नसला पाहिजे, म्हणून रुक्मिणी त्या ठिकाणी वाकली आणि नतमस्तक झाली सुदामाला. नमो नारायण सुदामाजी, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, आशीर्वाद दिला. मग आता मोठ्या ताई गेल्या तर मग लाईनी आली तिच्या मागे. सत्यभामाजी नमो नारायण, सौभाग्यवती भव. जामवंती नमो नारायण, सौभाग्यवती भव. काळेंदी नमो नारायण, सौभाग्यवती पुत्रवती भव. लक्ष्मणा सौभाग्यवती भव. सुदामदेव बोलले, कृष्णा काय म्हणे, हे कोण आहे रे एवढे जणी? मी यायच्या पहिले जमा करून ठेवले काय त्या पुढं गाव? कोण आहे म्हणे? हे वहिनी म्हणे. हे होय म्हणे. म्हणे हे बाकीच्या म्हणे. हे कोण आहे? कृष्णाने मान खाली टाकली. का कोण्या तोंडानं बोलेल देव, या माझ्या पत्नी आहे. आणि का लाज वाटली देवाला? आजपर्यंत एकाही वेळेस मी कधी माझ्या मित्राला आनंदाच्या प्रसंगी बोलावलं नाही. चूक केली. आज देवाला कळलं फार मोठी चूक झाली. आज भक्ताच्या समोर देव वाकला.
सुदामा हात जोडतो, त्या सर्व माझ्या पत्न्या आहेत रे एवढ्या, मग या सर्व येतील काय मग आता? हो, मग सर्वाला आशीर्वाद दे रे, एवढ्या दिवसानं आला तू. कृष्णा आशीर्वाद द्यायला तयार आहे रे, पण एक सांगू, आशीर्वाद देता देता तुझा मित्र सुदामा इथंच मरून जाईल. का? माझी हालत पाहत आता माझ्याच्याने बोलणं होत नाही, आणि तू आता एवढे जण आशीर्वाद मी देऊ कसा? हा दोन मित्र आपसामध्ये चर्चा करतात. भगवंत बोले एक खट्टे देऊन टाक म्हणे सर्व आशीर्वाद, गंजित दिल्यासारखं. आणि सुदामाने आशीर्वाद दिला. काय? सर्वं कृष्णं पत्नी सौभाग्यवती भव पुत्रवती भव. आशीर्वाद एक खट्टा. आता म्हणजे जेवायला चला, जेवणाच्या तयाऱ्या केल्या. तिथं बसवलं मोठं चौरंग, मोठ्या चौरंगावर बसवलं, समोर मोठा चौरंग, त्याच्यावर मोठं ताट, त्याच्यात सगळ्या सुदामा पुरा बसते एवढं मोठं ताट. हा, एवढ्या मोठ्या मोठ्या वाट्या, काय पा लागते, सोन्याचे ताट, वाढलं पकवान सर्व राण्यांनी. सेवा कोण करते आता? सेवा स्वतः करणार, देवाची स्वतः आपण करावी आपल्या हाताने. घे जेव. सुदामा पाहूनच भूक मेली. कशी? आता सांगा, पुरणपोळ्या, भजे, वडे, कुरड्या, वडी, पापड, तुंब, दही, एवढं मोठं पाहून सांगा आता काय हालत होईल? कर नाही. आनंद आला म्हणा तसा, चांगला आहे. घरी दिले म्हणा पुरणपोळी टाकवं तर ते टाकत नाही, पण इथं तरी भेटून जाते. आहे की नाही? खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे की नाही? आनंद आला तुमचा सर्वांचा. कालचा शेवटी आमचा तिथं मस्त पुरणपोळी झाला आमच्या थोडक्यात काकाच्या. त्याचा मोठा जर पुरणपोळी का किती कैन काका, आनंद आहे. आणि आज तर नाश्ता चांगलाच झाला. नाश्ता तर खूपच चांगला आमच्या साहेबाच्या घरी. कोणता नाश्ता? मिक्स फ्रूट सलाद. हा मी अमरावतीला कमीत कमी 9-10 वर्ष अगोदर खाल्ला होता. चांगला आहे. मी का सांगतो? आनंद आहे म्हणून सांग. चांगला आहे. मला तर कधी कधी असं वाटते अर्जुन नगर श्रीहरिनगरात येऊन जाऊ इथं. हा, एक दिवस काय हरकत नाही, आनंद आहे. सुदामा बोलला, कृष्णा भूक नाही. का नाही? शुकदेवजी महाराज म्हणतात, ज्याची लेकरं घरी उपाशी आहे, ज्याची पत्नी घरी उपाशी आहे, तो बाहेर अन्न कसा खाईल? सुदामा आहे तो, ब्राह्मण आहे तो, नाही पोट भूक नाही. भगवंत म्हणतात, मला माहित आहे तुला भूक नाही. का नाही हे मला माहित आहे. मी जगाला ओळखतो, तुला ओळखत नाही का? मग तू आजपर्यंत मला बोलला का नाही? एक वेळा बोलला असतं रे, एक वेळा मला हाक मारली असती, एक वेळा मला जर सांगितलं असतं आम्ही दुःखात आहोत, मी सर्व तुझं घर भंडार भरून टाकलं असतं रे. भगवंताने घास घेतला, सुदामाच्या मुखामध्ये टाकला. माझ्या हाताने तर का? कृष्णाला नाही म्हणू शकला नाही सुदामा. पोटापर्यंत घास गेला, अश्रूंच्या या डोळ्याच्या अश्रूंनी तो घास चावला. धन्य आहे सुदामा. रोज देवाला ताट दाखवू हात दुखायला लागले. एक तो दिवस यावा आणि त्याने आपल्या मुखामध्ये घास भरवावा. तो दिवस धन्य, तो दिवस धन्य. सुदामा बोलायला लागले. 1-2 दिवस झाले, सुदामा इथे बस तिथे बस. शेवटी सुदामा बोलला, आता मला घरी जायचंय. 4-5 दिवस निघून गेले. कृष्णा घरी जाऊ काय? आठवण येते आता घरची. पण ठीक आहे जा. भगवंत म्हणतात, मी कोणाला बोलवत नाही, मी कोणाला जाय म्हणत नाही. देव आहे तो, तू कोणाला बोलावती नाही, जाय म्हणत नाही, तुझी इच्छा जाव. पण सुदामा एक विषय राहिला. काय? मी एवढ्या दिवसापासून पाहून राहिलो, म्हणजे तू आला त्या दिवसापासून तुझा एक हात म्हणजे असा वर आहे, एक हात छप्पर खाली आहे. ते पाणी जासाठी असं करतं का? काही आहे काय प्रॉब्लेम? म्हणे प्रॉब्लेम काही नाही आहे. फक्त विषय असा आहे म्हणे का मी एवढ्या लांबून आलो, गरमी झाली चलता. मग म्हणे एक गाठ आली बगलमध्ये, घाम गोंडा ज्याला म्हणतात. मग ते दुखते म्हणे, म्हणून असे हात असा वर करून ठेवतो म्हणे.
इथं काय दाबून ठेवलं होतं ना तांदूळाची कटडी का कारण की आता एवढी मोठी सोन्याची चांदीची ताटण गिलास आता ह्या बिस्किटचा पुडा तोय पार्लेची कुठून काढलं बोला रे काय तांदूळाच्या कुठून काढ लाज वाटली विचार केला इथून फेकतो तो म्हणजे डायरेक्ट राट गावात गेले पाहिजे म्हणजे दिसलेच नाही पाहिजे नामो निशाण नाही दिसले पाहिजे एवढ्या दूर फेकतो म्हणे पण या फेकू देत नाही वेळ देत नाही इथं बस दाखव म्हणे काही नाही जाऊ दे अरे मी इलाज करतो म्हणे त्याचा हो म्हणे मी लहानपणी तुला माहित आहे ना राधिकेला सरपट असला होता मी विष उतरवलं होतं म्हणे हो माहित आहे दाखव म्हणे हे गांगुडा दाखव काही इलाज असेल तर करतो म्हणे नाही कृष्णा राहू दे दाखव ना मी म्हणतो नाही राहू दे दोन मित्र आपसामध्ये आता त्या ठिकाणी स्वतःची शक्तीचं प्रदर्शन करायला लागले सुदामाची शक्ती जीर्ण कृष्णाची शक्ती संसार ब्रह्मांडाची शक्ती आता सुदामाचा हात कृष्णाने वर उचलला आणि पुतलंडी खाली पडली भगवान कृष्ण टोंगळ्यावर झाले ती पुतलंडी पकडण्यासाठी सुदामाही टोंगळ्यावर झाले आपली पुतलंडी वापस घेण्यासाठी एक खट्टे दोघांनी पकडली आणि दोघांनी शक्ती लावली तर कपडा अर्धा हाती आला त्या तांदूळाच्या कण्या जमिनीवर सांडल्या होत्या सगळं खाली कपडा ग्वालियर मिलचा होता काय अरे हो विचार जीर्ण कपडा होता हो कृष्णाने पुन्हा हात समोर केला एक मूठ भरून तांदूळाच्या कण्या घेतल्या आपल्या मुखामध्ये भरलं माझ्या वहिनीच्या पतिव्रत धर्माचा प्रसाद भेटला मी धन्य झालो भगवान कृष्ण बोलले दुसरी मूठ घेतली मुखामध्ये टाकली ब्राह्मणाच्या घरचा प्रसाद भेटला मी धन्य झालो दुर्योधन का मेवा त्यागा भूख लगी जब वासे भागा साग विदुर घर खाए भगवान भगत के बस में होत्या तू काय खातो विदुराच्या घरी काय खाल्लं प्रेमाने केळ्याचे सालपट खाल्ले पुत्र प्रेमाने कण्या खाल्ल्या दोन रुक्मिणी मातेने पाहिलं म्हणे देव एवढे उपाशी होते आपल्याला माहितच नाही म्हणे असं वाटते म्हणे की आजपर्यंत आपण यायला जीवच नाही घातलं म्हणून रुक्मिणीने देवाचा हात पकडला देवा बस करणार आम्हाला लाज वाटते कशाची आमच्यासाठी थोडा प्रसाद शिल्लक राहू द्या का तुम्हीच खाता देवा देवाने मूठ खाली ठेवली तिसरी काय हरकत नाही पण मला माहित आहे तू काय बोलतोस काय दोन मूठ खाल्ल्याने दोन लोकाची संपदा सुदामाला अर्पण झाली रुक्मिणीला कळलं म्हणून रुक्मिणी माता बोलली की आता वैकुंठ देता काय वैकुंठ दिलं तर आपण कुठं जाता म्हणून कंट्रोल करा अर्थ काय देव दान देत होते रुक्मिणी माता आडवी आली हात पकडला ना आणि शास्त्र सांगते कधी दान देणाऱ्याचा हात पकडू नये भगवंताने श्राप दिला रुक्मिणी तुलाही तुझा भोग भोगावा लागला श्राप कोणाचा चुकत नाही शेवटी रुक्मिणी मातेला द्वारकेत राहायला भेटलं द्वारकेत रुक्मिणी माता नाही ती समोर एक भांडीर वन म्हणून एक वन आहे त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं एकटं मंदिर आहे घोर जंगलामध्ये एकच मंदिर आहे त्या ठिकाणी आतमध्ये रुठून त्या ठिकाणी रुक्मिणी माता गेलेल्या आहेत काही हरकत नाही भोग आहे प्रत्येकाचा भोग आहे सुदामा आपल्या रथामध्ये बसवलं आणि शिवेपर्यंत सोडलं सुदामदेव उतरले सुदामदेवाच्या अंगामध्ये कपडे होते भगवंताचे देव बोलले म्हणे सुदामा चालला म्हणे हा चाललो आता उतरून तर राहिलोच म्हणे तुला दिसून तर राहिलं पण एक शब्द तू असा बोलत नाही राहिला का थांबून जाय सुदामाने विचार केला काय म्हणन बा थांबून जाय बरं म्हणे ठीक आहे जाणं म्हणे पण तुझ्या अंगात जे कपडे आहे की नाही म्हणे ते माझे आहे आणि तुझे कपडे मी सोबत आणले म्हणे हे कपडे थोडे बदलून घेतोस काय आपल्या हे पाहिजे तुला वापस सुदामाने विचार केला काय कृष्ण
एवढं पर्यंत एक दाना दिला नाही सोबत, आणि त्याच्यात म्हणे फक्त एक कपडा तोय तुझ्या अंगावरचा घेऊन चाललो होतो, तोही वापस मागतो, तुला लाज नाही वाटत? काय दिलं तर नाही, जा. मनाने श्राप दिला सुदामाने, जसं तू मला दिलं तसं तुला मिळून जाऊ. श्राप दिला, श्राप पूर्ण झाला सुदामाचा. देवाने काय दिलं होतं? 2 लोकांची संपदा, जसं तू मला दिलं तसं तुला मिळून जावं. सुदामा जोपर्यंत होते तोपर्यंत ती धन दौलत, ते सोन्याचे गाव सुदामाचे होते, आणि सुदामा गेल्यानंतर सर्व भगवंताला वापस मिळून गेलं, आणि सुदामाचा श्राप पूर्ण झाला. सुदामा घरी गेला, आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने 16 श्रृंगाराने हिरा माणिक मोत्याच्या ताट तयार करून आरती केली सुदामाची. सुदामा तेव्हा लज्जित झाले, आणि प्रायचित्त त्यांनी त्या ठिकाणी केलं, माझी चूक झाली म्हणून. आणि हे परीक्षित, त्यानंतर नारदजी महाराज बोलायला लागले, देवा आता वैकुंठ खाली आहे, मग वैकुंठामध्ये चला. आणि भगवंत पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. त्या पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये भगवंत पायामध्ये आडी टाकून त्या ठिकाणी तटस्थ त्या झाडापाशी बसलेले आहे, लांब पाय केले. अनेक साधू संत त्या ठिकाणी यांचं आगमन झालं, मोठी यात्रा त्या ठिकाणी भरली. लाखो साधू महात्मा त्या ठिकाणी देवाचा निरोप घेण्यासाठी आले. आणि नंतर त्या ठिकाणी भगवंताची मुलं सांब, जामवंतीचा मुलगा सांब, आणि अनेक मुलं यांनी साधूची परीक्षा घेण्यासाठी सांब नावाच्या मुलाला साडी घालून दिली, त्याच्या पोटापाशी फुगीर भाग केला, आणि एका साधूकडे नेलं. म्हणे याला महाराज मुलगा होईल की मुलगी सांगा. साधू महात्माने ध्यानात पाहिलं, हा मुलगा आहे मुलगी नाही, पण तरी जा, तुम्ही देवाचे वंशज आहात, पण तुम्हाला लाज वाटली नाही साधूची परीक्षा घेण्यासाठी, म्हणून मी श्राप देतो. काय की हे कृष्ण, तुझ्या वंशाने तुझ्या मुलांनी एका साधूचा अपमान केला, म्हणून माझा श्राप आहे की तुमचा संपूर्ण वंश कृष्णासहित हा खतम होऊन जाईल. श्रावती याच्या पोटातून लोखंडाचं मुसळ निघेल, आणि कालांतराने मुसळच निघालं लोखंडाचा. त्याचा किस समुद्रामध्ये फेकला, शेवटचा तुकडा तोही पण फेकला, तो एका मासुळीने गिळला. ती मासुळी एका जरा नावाच्या व्याघाने पकडली, ती आपल्या घरी नेऊन तिला चिरण्याचा प्रयत्न केला. मासुळीच्या पोटामधून लोखंडाचा तुकडा निघाला, आणि त्याला त्याने धार तयार केली, त्याचा तीर तयार केला, आणि तो जरा शिकार खेळायला जंगलात गेला. भगवान श्रीकृष्ण त्या अवस्थेमध्ये पिंडारक क्षेत्रामध्ये त्या वृक्षाच्या खाली दोन्ही पायामध्ये आडी, शेवटची आडी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, आणि दोन्ही हात असे घेतलेले आहे, झाडाचा सहारा घेतला, आणि शेवटची आपली शेष शय्यावर जसे विराजमान राहतात त्या अवस्थेमध्ये त्या झाडापाशी पायामध्ये पद्मचिन्ह चमचम चमकत आहे. त्याने जराने तीर सोडला, आणि देवाच्या पायाला टोचल्या गेला. जरा शिकार पाहायला आला, देवाच्या पायात बाण पाहला, त्याने क्षमा मागितली. भगवंत बोलले, जरा मागच्या जन्माचा बदला आज पूर्ण झाला. मागच्या जन्मात तुला मी लपून मारलो होतो, तू बाली होतास, आणि म्हणून या जन्मात आज तू मला लपून मारलं, म्हणून मी तुझी वाट पाहत होतो. कारण की माझ्या लीलेची समाप्ती तुझ्या या तीराने होती, म्हणून आता तू जा. जराला आशीर्वाद दिला, जरा निघून गेला. वैकुंठामध्ये ढोल नगारे वाजायला लागले, देवता लोक पुष्पांचा वर्षाव करायला लागले. गरुड देव त्या ठिकाणी हजर झाले, आणि गरुडावर आरोढून माझा जगत परमात्मा सर्वांना आशीर्वाद देत आपल्या वैकुंठ धामाकडे गमन करत आहे. बोल द्वारकाधीश भगवान की जय. आणि नंतर म्हणतात भगवंत तसे या पृथ्वीवर आहेत. इथून चंद्रभागा नदीच्या तटावर पुंडरीक नावाचा भक्त आई वडिलांची सेवा करत होता. त्याची परीक्षा पाहायला गेले, आणि त्या ठिकाणी विटेवर उभे राहिले, आणि कळेवर हात ठेवले, आणि त्याच ठिकाणी स्थित झाले. द्वारकाधीश पांडुरंग रूपामध्ये त्या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी आजही वास करतात.
बोल पंढरीनाथ भगवान की जय. परीक्षित, आता तुला काय श्रवण करायचं आहे? म्हणे काहीच नाही. आता मी धन्य झालो, मी धन्य झालो, धन्य हो गया, मैं धन्य हो गया, शरण आपकी आका. म्हणे जा गंगेमध्ये आंघोळ कर. गंगेमध्ये आंघोळ केली, शुकदेवजी महाराजचं पूजन केलं आणि शुकदेवजी महाराजचे चरण धुतले आणि नंतर शुकदेवजी महाराजने आज्ञा केली, परीक्षिता आता तू या ठिकाणी पद्मासन मांड आणि तुझी ज्योत, तुझी आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन कर माझ्या समक्ष. कारण की मी वचन दिलं तुला, मी तुला परमात्माची भेट करून देईल. तक्षकाची ताकद नाही, काळाची ताकद नाही या ठिकाणी यावी. पद्मासनामध्ये परीक्षिताने आपली आत्मा परमात्मामध्ये विलीन केली. गंगेच्या काठावर एक यान आलं आणि त्या यानामध्ये बसून परीक्षित महाराज निघून गेले. इकडे तक्षक जिवंत झाला, तक्षक त्या ठिकाणी आला. 25 साधू महात्मा बसलेले आहे. शुकदेवजी महाराज आहे, मी आता डंस करू कसा? म्हणून त्यावेळेस तो एका फुलामध्ये किड्यासारखा गेला. ते फुलं परीक्षितापाशी पोचायला लागली. त्याच्यातून भयंकर तक्षक फण काढून त्या ठिकाणी प्रगटला आणि त्या ठिकाणी त्याने फक्त फुसकारा मारला. फुसकारा मारल्याबरोबर परीक्षिताच्या शरीराची मूठभर राख झाली. एवढा खतरनाक विषारी तो तक्षक होता. आणि नंतर त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज यांनी आपलं आसन सोडलं. शुकदेवजी महाराज गुरु होते त्यांचे आणि गुरु अर्धवट वेळेमध्ये शिष्याला सोडून जाणार नाही. कारण की याच वेळेत जर शुकदेवजी महाराज तिथं नसले असते तर मग परीक्षिताने 7 दिवस भागवत कथा ऐकून फायदा काय? गुरु कधी साथ सोडत नसते आणि आपल्या शिष्याला परमात्मामध्ये विलीन करून दिलं आणि शुकदेवजी महाराजांनी आपलं आसन सोडलं. बोल शुकदेव महाराज की जय. आणि शुकदेवजी महाराज यांनी आसन सोडलं आणि ही कथा या ठिकाणी परिपूर्ण झाली. कारण की शुकदेवाने आसन सोडलं तर आता आपली शक्ती खतम झाली, आता आपलं काही जमत नाही. म्हणून 7 दिवस कथा या ठिकाणी परिपक्व झाली. आनंद आला. श्रीहरिनगर, अर्जुन नगर, समस्त या ठिकाणी राहणारे वासी सुंदर आनंदाने हा भागवत सोहळा पार झाला. कारण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हर्ष आहे. कुणी येऊ शकलं नाही, त्यांचे कामं आहे, पण तरी सर्वांच्या मनामध्ये उल्हास आहे. म्हणून या मंडपामध्ये तो आनंद आहे. जेव्हा सर्व आनंदात असतात तेव्हाच कोणता कार्यक्रम चांगला होतो. घरातले लग्नही चांगले होते जर सर्व नातेवाईकाचे हुतकाळ बरोबर असले तर. एक पैते तिकडे, एक पैते मला आवाज नाही दिला, चांगला आहे काय हरकत, आनंदाने. आणि या ठिकाणी या कमिटीने आम्हाला बोलावलं आणि कार्यवाहिनी मंडळी म्हणजे ही जी टीम आहे ज्यांनी हा बेडा हातामध्ये उचललेला आहे, ठीक आहे ना. जास्त लोकांचे मला नाव माहीत नाही म्हणा, पण तरीही समस्त कमिटी श्री गजानन महाराज त्यांचा मी आदर करतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्या सल्ल्याने हे लोक चालतात. ही उत्सव कमिटी आपण ज्याला म्हणू शकतो आहे ना. आता कसं आहे, फक्त वाईट वाटून घेऊ नका, कारण की कसं आहे मला सर्वांचे नाव माहित नाही आणि लोक एवढे चांगले आहे, एवढे श्रीमंत आहे, एवढे मोठे आहे, तरी कधी हे लोक आपला मोठेपणा कधी दाखवत नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. तर मी खूप पाहिले मी पण या ठिकाणी काय तू गजानन बाबा बस तू, अशी ही लोक, ही कमिटी. त्या दिवशी
म्हणजे मंगेश दादा भेटायला आले, मंगेश दादा भुयार आम्हाला भेटायला आले रूमवर. म्हणे महाराज 2-3 दिवसानं आलो म्हणे, येऊ शकलो नाही, तो काम वगैरे होते. आम्हाला माहित आहे की तुमच्याकडे नाही आलो तरी कार्यक्रम आपला होते. मला तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? म्हणजे हो. विकी दादा, विवेक, ज्यांना विवेक नाव आहे त्यांचं, नाकाळे दादा आमचे, तेही आले. लोक मस्त गोड आहे. हा ते फोटोग्राफर दादा, हे दादा, मागच्या वर्षी आपण वरत भेटलो होतो, बरोबर आहे की नाही? वरत म्हणजे त्या रूम मध्ये. मंगेश दादा बोट दाखवलं म्हणून. हो ठीक आहे, चांगले लोक आहेत, सर्वजण चांगले लोक आहेत. पण काय यांच्याविषयी यासाठी बोलतो की यांचा हौसला, प्रोत्साहन वाढायला पाहिजे. जे करत आहे ना, लेकरांना कधी करत असताना सांगावं, बा चांगलं काम केलं बेटा, आणखीन थोडं चांगलं करून पहा. त्यांना प्रोत्साहन. आम्ही आमच्या लेकरांना काय, दो नको, उठू नको, पडशील उठशील, पडू द्या त्याला 10 वेळा खाली, पक्का होईल. हिम्मत मत. गोवर्धनाला टेकवा समस्त ग्रामवासियांनी लावला थोडा थोडा. त्यांना माहित आहे आपली शक्ती ही नाही, पण तरी कोशिश केली ना. म्हणून ही सुंदर कमिटी आहे. त्यांचा परिवार सर्व बिलकुल भिडले याच्यामध्ये, आहे की नाही? आमच्या काकू मंडळी मस्त महिला, आनंद आहे. सुंदर स्वागत करायचे, रोज रोज आनंद यायचा. आणि कथा आनंदाने तुम्ही सर्व लोकांनी ऐकली. श्रोता असावा तर असा. म्हणून मंगेश भाऊ, तुम्हाला सांगतो की सर्व तुमच्या मंडळींना सांगितल्यासारखं होईल. म्हणून तुम्हाला सांगतो की आनंद आला, आम्हाला आला बा. तर तुम्हाला जर समजा कोणी लोक बोलले असेल तर काळजी नाही. कारण की सर्व खेळ कोणावर असते, मग आमचा बोल कोणावर असते? कोण आहे तो बोलावणार? अरे यायनं काय करावं बिचारायनं? हे काय महाराज लोकांच्या घरात जाऊन राहते, प्रयत्न करतात की एक काही ना काही चांगलं चांगलं घडावं बा. आणि मी त्यांना नेहमी सांगतो, बोलावत राहा. जशी माझ्या आई बहिणींना थोडीशी दुसऱ्याच्या वरची भाजी खाण्याची इच्छा होते ना, चव बदल करायसाठी होत नाही का? भाज्या तर आपल्याच घरी असते, पण चव बदल झाली पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगत राहतो की थोडी चव बदल करत राहा, है की नाही? म्हणजे अनेक विचार आपल्याला कळले पाहिजे, अनेक महाराजांचे विचार कळले पाहिजे. म्हणून आनंद आला. या ठिकाणी सुंदर यांची उत्सव समिती, ही कमिटी अशीच उत्साहामध्ये तुम्ही लोक या ठिकाणी राहत जा आणि आनंदाने कार्य करत जा. आणि ही जी संस्थेची कमिटी आहे, असा सहयोग त्यांना करत जा. कारण की मार्गदर्शन शेवटी तुमचं पाहिजे, बरोबर नाही काय? मोठ्यांचं मार्गदर्शन पाहिजे, तरुणांनी समोर चालायला पाहिजे. आणि त्यांच्याकडे आम्ही राहिलो. आमचे श्री शिवाजी काका पाटील, बरोबर नाही का? मस्त आनंद आला. हा, माय घर नाही हो असं. हो ना, चांगलं आहे ना. किती मोठं घर, तेवढेच मोठं मन. आनंद आला तुमच्या घरामध्ये. 2-2, 3-3 वाजेपर्यंत आमचा धांगड धिंगा आहे की नाही? इकडे तिकडे उठ पड, सर्व गोष्टी, हे द्या ते द्या, सर्व तुम्ही केलं. दोघे पती पत्नी बिचारे. आणि अनुज दादा आहे ना, मुलगा ऑफिसची करायचा, पण मी म्हणतो बा तू एवढा मोठा साहेब कायले आमच्या खोलीत देतं? तर नाही, रोज बिचारा पूर्ण साफसफाई करायचं. हा, आनंद वाटला. अशी लोक भेटले तर असं मन करते की इथून जावं. आनंद वाटला. पण तरी काय की तुमच्या घरात राहत असताना जर तुम्हाला त्रास झाला असेल बाबा, तर या व्यासपीठावरून मी तुमची क्षमा मागतो. मला आनंद आला, होऊ शकते. आणि सर्व श्रोतागणांना क्षमा मागतो.
बर दादा, तुमच्या सर्व कमिटीला आम्ही क्षमा मागतो की जर होऊ शकते कथा कमी झाली असेल, सांगता नसेल आली मला, आणि मला कथा सांगता येत नाही, मला माहित आहे 100% गॅरंटी आहे, मी कथा सांगतच नाही, मी फक्त देव सांगत राहतो, मला कथा येत नाही, कथा कादंबरीला म्हणतात. आणि शेवटी मी या ठिकाणी आहोत कोणाच्या कारणाने? कारण की काय, ज्याचं खाल्लं त्याचं खाल्लं पाहिजे. मला अर्जुन नगर, श्रीहरिनगर, खाकू शेवटी तुम्हीच दाखवलं, नाही तर मला खेड्यातून या ठिकाणी कोण आणलं असतं. तसेच लोक कपड्याचा विचार करतात, माझ्या हालतचा विचार करतात. असो, सुंदर जागा तुम्ही दिली म्हणून तुमचंही धन्यवाद. आणि काका, तुम्ही सुंदर सुंदर झाक्या या ठिकाणी आम्हाला दिल्या. बाहेर गावचे लोक आले होते म्हणे झाकीवाले कुठचे आहे, किती पैसे दिले? मी आलो 50,000 दिले मी. हा, ते म्हणे सुंदर झाक्या. काल तर असं वाटते अंबा मातेच्या मंदिरामध्ये बसलो होतो आणि माझी आई माझ्या समक्ष बसली आहे. सुंदर झाक्या. असं साथ तुम्ही आम्हाला देत राहा, तुमच्या साथाने आम्ही समोर चलत राहतो. पुनश्च समस्त श्रोतागण, जर माझी कथा चुकली असेल, माझा दृष्टांत कोणाच्या मनाला घाव करून गेला असेल तर मला क्षमा करा, कारण की मी कोणाचं मन दुखायला आलो नव्हतो, मी सर्वांचे मन जाग्यावर आणण्यासाठी आलो. बरोबर नाही काय? होऊ शकते दृष्टांत रुततो माझा, मला स्वतःला रुततो, मला माहित आहे. आणि जोपर्यंत मला माझा दृष्टांत रुतत नाही तोपर्यंत मला माझ्या कथेमध्ये आनंद येत. म्हणून ते सर्व दृष्टांत मी स्वतःला देत राहतो. आणि हे सर्व काही आहे माझ्याकडे, हे सर्व काही माझ्याकडे आहे आणि बोलणारा आहे ते आहे माझे सद्गुरू, माझे गुरु, माझे गुरु, माझे वडील परमपूज्य सुरेशचंद्रजी जोशी महाराज. मला सद्गुरू प्राप्त झाले, ज्यांचे संजीवन समाधी 325-26 वर्ष होऊन चुकले असे माझे मुद्गल भारती बाबा आजही समाधीमधून मला अनुग्रह करतात, मला सांगत राहतात, मला समोर चलवत राहतात. ग्रंथ वाचू देत नाही पूर्ण, कारण की बाबांचं म्हणणं आहे आत्मज्ञान प्राप्त तुला होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल. माझं म्हणणं बाबा मला आत्मज्ञान द्या, मला लिमिट नाही पाहिजे आणि ही कथा कधीच सरली नाही पाहिजे, असं आत्मज्ञान द्या. दरवर्षी जरी तुम्ही कथा ऐकली तरी मला तरी असं वाटते की कथा तुम्हाला न ऐकल्यासारखीच मिळेल, न ऐकल्यासारखीच मिळेल. हे सर्व बोलणारा माझा सद्गुरू माझे मुद्गल भारती महाराज आहे. मुद्गल भारती महाराज या ठिकाणी येतात आणि व्यासपीठावर आरोढून माझी कथा या ठिकाणी सर्व जणांना सांगतात. परंतु काय करता है और कोई, नाम किसी का होता है, जलता तो रोकन और कपड़ा है, दुनिया कहती दीपक जलता है. लोक म्हणते दिवा जळते, दिवा जळते, दिवा सर्वैले दिसते, चमचम दिसते म्हणून सर्व दिव्याचं नाव घेते, परंतु त्याच्यात तेल जळलं, वात जळली कोणी म्हणत नाही. आणि या ठिकाणी हा दिवा फक्त दिवा होता, हो जंगाटलेला दिवा, पण याच्यातली ज्योत आणि वात तेलाचं काम करणारी माझी सद्गुरू माऊली माझे मुद्गल भारती महाराज, त्यांनीच मला या जगामध्ये उभं केलं, त्यांनीच माझा हात पकडून या व्यासगदीवर बसवलं. नाही तर हा दास कोणाच कामाचा नव्हता, कोणाच कामाचा नव्हता. साधी घंटी साधा मंजिराही वाजवता येत नाही. मी काय करू शकतो? काहीच नाही बाबा, सर्व तुमची कृपा आहे बाबा, अशीच कृपा माझ्यावर करत राहा बाबा, आणि अशीच ज्ञानगंगा वाहत राहा. म्हणून एवढा दिवस मी तुम्हाला दिले, फक्त 1 मिनिट तुम्ही मला देऊन द्यावं, फक्त 1 मिनिट. 1 मिनिट माझ्या आई बहिणींनी आपल्या मस्तकावर पदर घ्यायचा, माझ्या बहिणींनी ओढणी असेल तर घ्या, दस्त्या घ्या, डोक्यावर जे असेल ते घ्या. एक वेळा फक्त आपलं मस्तिष्क झाकायचं आहे आणि गुरुची आराधना करू आपण. मेरे
गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। अधम आदीन शरण अधम आदीन शरण अब शरण में लीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। आप भी यदि छोड़ देंगे फिर कहाँ मैं जाऊँगा। आप ही कर छोड़ दोगे फिर कहाँ मैं जाऊँगा। जन्म दुख से नाव कैसे पार कर मैं पाऊँगा। पार कर मैं पाऊँगा। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। सब जगह मंजुल भटक कर अब शरण ली आपकी। सब जगह मंजुल भटक कर अब शरण ली आपकी। पार करना यान करना दोनों मर्जी आपकी। दोनों मर्जी आपकी। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। अधम आधीन शरण अधम आधीन शरण अब शरण में लीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए।
सर्व कथा माझ्या गुरुदेवाच्या कृपेने, माझ्या सद्गुरूच्या कृपेने या ठिकाणी पार पडली. चुकलं असेल माझा दोष. आणि माझी संगीत मंडळी, आमचे ऑर्गनवाले, कीबोर्डवाले दादा, आमचे संगपाल दादा तायडे, मोर्शी एरला. आणि आम्ही जेव्हा कथा सुरुवात केली असेल बस तेव्हापासूनच तो माझ्या सोबत आहे. आणि त्याला म्हटलं की बा अर्जुन नगरला कथा आहे म्हणजे बाकी ठिकाणी नसला तरी चालेल, पण अर्जुन नगरला तुला श्रीहरिनगरला चला लागते. तो बिचारा दूरची तारीख सोडून या ठिकाणी आला. खरोखर आला. या महाराज, जय गुरु. आता तर काय सांगत देव चालला. कित्येक वर्षानंतर आज योग आला. येऊ द्या ना वर, येऊ द्या ना. त्याची जागा ही आहे. या गुरुदेव या. वेळ आला. आनंद वाटला. कौन जाने किस रूप में आ जाए भगवान. विषय गुरुचा चालू होता आणि महाराजजी आले. आणि असं वाटलं की माझे गुरु, माझे सद्गुरु तुमच्या रूपात आले महाराज. आणि कारण जशी माझ्या तुकडोजी बाबाची खंजेरी जगात वाजली, विदेशात वाजली, तशी बाबांची खंजेरी गाव गाव वाजत आहे. आणि बाळपणापासून मी त्यांचे कीर्तन ऐकत होतो. बाळपणापासून बाबांचा हातुंडात झाले. बाबाला मी दिसलो नाही कारण की मी महाराजच नव्हतो है ना. हा उद्या महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. महाराज शिवणगावला आले, तिथे कीर्तन केले, पण कसा परिचय नव्हता. असो असे आमचे संगपाल दादा तायडे ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी साथ दिली, दुरून या ठिकाणी आले. आणि परिपूर्ण बिचारा जीव टाकतो त्याच्यामध्ये. आणि तो जीव टाकतो, मला जीव ओतणारे लोक मला पसंत आहे. म्हणून संगपाल दादा तुम्ही 7 दिवस सेवा दिली म्हणून व्यासपीठावर तुमचं आम्ही फार आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आज तबल्याची सेवा, बाकी 7 दिवस ते हर्षल दादांनी सेवा केली होती, पण आज विशेष सेवा संपुष्टीचं महत्व आहे. संपुष्टी आमचे श्रीकांत दादा सातंगे यांनी आज संपुष्टी या ठिकाणी केली आणि साथ दिला. गोड तबला वाजते तुमचं, काय सांगा. नाव ऐकलं होतं आजपर्यंत, पण आज वेळ आला. म्हणून सुंदर तुम्ही आज या ठिकाणी सेवा दिली म्हणून व्यासपीठातून आम्ही तुमचंही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि तो पोरगा बॅडवाला आत्ताच गेला. तुम्हाला पहिले बॅडवे बंद होते त्यामुळे पहिलेच सांगितलं होतं. कारण की त्याच्या आज इथं कोणतं रिसोर्ट आहे, त्या रिसोर्टमध्ये त्यांना पहिलेच तारखा घेऊन ठेवल्या होत्या. तरी मी त्याला जबरदस्तीनं बांधून इथं बसवलं होतं एवढ्या दिवस. त्याला मी म्हटलं होतं काय हरकत नाही, 1:30 वाजेपर्यंत कथा करतो म्हटलं, आणि मग म्हटलं स्टाफ घेतो. पण त्यालाही माहिती होतं महाराज 1:30 म्हणते आणि डबलच असते कधी. मलाही माहिती नाही 3 वाजले म्हणून. आणि मी तुम्हाला सर्वांना शब्द दिला होता, चुकलो बास, माफ करा, मला वेळ झाला. तुम्हालाही माफी मागतो, कारण मी तुम्हालाही म्हटलं होतं 1-1:30 वाजेपर्यंत करेल. मला माहित नाही मी एवढा वेळ बोललो म्हणून. असं मी अर्ध्याच घंटेची कथा जाऊ द्या. आणि माझ्या बाजूला बसलेले आहे माझे मोठे भाऊ श्रीमान सचिनजी जोशी, ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी सेवा दिली. आणि जेव्हाही कथा असते तेव्हा माझ्या सोबत राहतात. आणि अशी सुंदर सेवा. कसं आहे, कथा जशी असली ना तसंच मला सर्व पाहिजे. भाजी जर चांगली असली तर पोळी पाहिजे, पोळी असली तर थोडं लोणचं लावून चटणी गिटणी तुमची तियाची बरोबर. म्हणजे असं कसं त्या प्रकारे जर भजन असली ना तो कथा आनंदामध्ये पार पडते. आणि असा गोड आवाज माझ्या मोठ्या भावाचा आहे की नाही.
आहे ना गोड आहे. मग याचा अर्थ म्हणजे माझा आवाज जरळ आहे आणि असंच ना नाही वाढ काय हरकत नाही. पण जसं आहे तरी तुम्ही पटवून घेतलं काय हरकत नाही. असे माझे मोठे भाऊ 7 दिवस ज्यांनी सेवा दिली पण त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी साऊंडची सेवा दिली आमचे अमित दादा खलोकार आणि मंडपाची सेवा आमचे सुंदर या ठिकाणी काका आलेले आहे. मोठे बाबा आम्ही ज्यांना म्हणतो श्रीमान नंदूजी खलोकार. सुंदर मज्जा आपल्या मंडपाची चमचम चमकते. सुंदर सेवा दिली. निलेश दादा काल रात्री आले आणि अमितच्या साऊंडचं काही सांगा आता ह्या जमलं आता ह्याला आहे ना. आणि हे पुरा परिवार तसं मला दान आहे म्हणा काही हरकत नाही. खरोखर परिवार मला दान आहे. आणि सुंदर सेवा या ठिकाणी सर्व मंडपाची याची साऊंडची आणि सर्व श्रेयाचा आम्ही अमितला सोडतो. कारण की त्याच्यासारखा खरंच नाही भेटणारी नाही. मी त्याला हमेशा त्याची गंमत घेत असतो. म्हटलं मायापेक्षा पहिले पैसे तुला जास्त भेटते. तो म्हणे महाराज काय गंमत करतात. पण तू एवढा का करतो. म्हणे महाराज तुमची कथा जिथं आहे आणि तिथं आम्ही न करू असं होऊ शकत नाही. म्हणून तो या ठिकाणी जीवतो. आणि मी नसलो तरी त्याने माझ्यासारखं मन या अर्जुन नगर आणि श्रीहरिनगरला दिलेलं आहे. तसंच तो या ठिकाणी राहतो. असो पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आमचे कॅमेरामॅन अनिकेत दादा आम्ही जादूगर म्हणतो ते अनिकेत दादा आळंदीवरून आले. वैष्णव चॅनल आणि वैष्णव चॅनलच्या माध्यमातून आमचे दादा या ठिकाणी शूटिंग करत आहे 7 दिवसापासून. आणि म्हणून त्याच्यात कसं आहे कधी नाही दिसलो आपण त्याच्यात दिसूच म्हणा. पण जेव्हा दिसून मी तेव्हा सांगेन तुम्हाला काय हरकत नाही. आणि सुंदर सेवा दादा दिली. चांगला आहे आनंद आहे. म्हणते महाराज तुम्ही बोलताच अलग म्हणे आमच्या इकडे ऐकायला नाही भेटत म्हणे असं ते बोलले बा. असं मला चांगला धन्यवाद. तुमचं सर्टिफिकेट आम्हाला भेटलं. आणि पुन्हा सर्व मंडळीचा सत्कार करतो की तुम्ही 7 दिवस कथा ऐकली. हे घडलं कोणाच्या कारणानं की तुम्ही सर्व श्रोतागण मंडळी तुम्ही नसले असते तर मी का खंबेले कथा सांगितली असती आणि ती कोणी लोकांनी मला बदनाम केलं असतं. कोणी नाही मंडपात. धन्यवाद मी सर्व तुम्हाला देतो. असेच तुम्ही दरवर्षी या ठिकाणी सहयोग करत राहा. आणि असंच सहयोग करत या तरुण मंडळींना तुम्ही साथ देत जा. आणि असेच याच्यापेक्षा भव्य दिव्य आणि कथा भंडारे आणि अनेक 12 महिने कार्यक्रम या ठिकाणी चालू राहो. हे गजानन बाबा हे सर्व काही होत आहे एक तुझ्या कारणाने. एक तुझ्या कारणाने. तुला कसं विसरू शकतो रे बाबा. पण शेवटचं फक्त एक आणि बस. बाकी मग मंगेश दादा आहे माईक सांभाळतात. योगीनाथ योगीनाथ गजानन गजानन योगीनाथ योगीनाथ गजानन गजानन. शेगावाले तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन. शेगावाले तू न संभाले तो हमें कौन संभाले. तू न संभाले तो हमें कौन संभाले. तेरे हवाले मेरी नैया तेरे हवाले. मेरी नैया है अब तो तेरे हवाले. मेरी नैया अब तेरे हवाले. तू न संभाले तो अब को न संभाले. तू न
संभाले तो हमें कौन संभाले। योगी राज गजानन गजानन योगी राज गजानन गाँव वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले। एक मिनिट कोणी हात वर असला योगी राज गजानन योगी राज तुम्ही म्हणा योगी राज म्हणत राहा 5 वाजेपर्यंत योगी राज गजानन शेगाव वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। 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 परमहंस योगी राज श्री संत शेगाव निवासी परम संत सम्राट श्री गजानन महाराज की जय। असंच गजानन बाबा आम्हाला सांभाळत राहा आणि हे चलत राहा। मंगेश दादा आता तुम्ही सांगा।